घरं पण सगळी अस्वस्त करून टाकली होती. नवीन सगळं म्हणजे हे कोणीतरी निर्धार केलं असं त्याला काही इथे काम करणारे असतात तेच एवढी आयत्या वेळी आमचं सगळं प्रोजेक्ट झाली. 6 जेव्हा मी वरती आलो मग आता खोटं वाढेल सांगितलं ते रस्त्यात शाळा आणि चक्री घेऊन तिकड ना ते इकडे फेऱ्या मारत होते. ते कामवाले हो आपण किती कंट्रोल करणार आता त्यांचे 10-15 जण आहेत त्यांचं माझ्या आपण सांगतो म्हणून तो असं वाटतो जो सकाळी माझ्या अपरोक्ष रोज काय होतं मी सकाळी येतो 6:30ला त्यांना चाव्याने उघडून देतो आणि ते क्लिनिंग करतात आणि मग परत थोड्या वेळाने मिळते. आज काय केलं त्यांनी की माझ्या अपरोक्ष चाव्या ताब्यात घेतल्या आणि आधीच सुरू केलं 7 वाजता. रोज 8:30च्या आधी आम्ही वैतागून कोणी येत नाही. आज 7 वाजता ते आले आणि आधी सगळं आणि मी त्यांना आता भागतोय का मी माझ्या अपरोक्ष ताब्यात केलं. आणि आमचं पहिल्या दिवशी पण झालं ना त्या पाहुण्यांच्या समोर आम्हाला काही डिस्कस करता आलं नाही सर. नमस्कार, आमची शाळा ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 1 आणि आमच्या प्रकल्पाचे नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. भारताला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्या समस्यांपैकी ऊर्जा समस्या आणि पाणी समस्या या 2 महत्त्वाच्या समस्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक गाव आणि शहर यांनी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान लहान प्रकल्पाद्वारे गाव आणि शहर यातील पाणी आणि ऊर्जा समस्या दूर करता येऊ शकेल. पाणी समस्येवर मात करण्यासाठी पाणी जमिनीत मुरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अनेक उपाय आहेत. त्या उपायांमध्ये जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून ते पाणी जमिनीत मुरवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एक गमतीशीर सूत्र आहे ते म्हणजेच धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा आणि रांगते पाणी थांबते करा. आमच्या या प्रकल्पात एका छोट्या गावाने पाणीसाठा वाढवण्यासाठी डोंगर उतारावर असलेल्या नैसर्गिक तलावाचे एका छोट्या धरणात रूपांतर करून पुढे हे पाणी जमिनीत पुरवण्यासाठी आणखी एक मानवनिर्मित बंधारा बांधला व या बंधाऱ्यामुळे या गावकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. तो कसा तर इथे या शेतीमध्ये पाण्याची पातळी वाढून शेतीची सुपीकता वाढली आहे. त्यामुळे शेतीत ओलावा टिकून राहून शेतीत चांगली पिके येऊ लागली आहे व जमिनीची धूप कमी होऊन जंगलवाढीचाही फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि ज्या विहिरीला फक्त 4 महिने पाणी राहायचे आता त्या विहिरीला 12 महिने पाणी राहू लागले आहे. व या धरणामुळे या गावापुरती का होईना परंतु या गावाला त्यांच्या गावापुरती का होईना वीज निर्मिती करणे हे शक्य झालेले आहे. जर असे छोटे छोटे प्रयोग प्रत्येक गावात राबवले गेले तर आपल्या भारतातीलच काय तर संपूर्ण जगातील वीज समस्या आणि पाणी समस्या दूर होऊ शकते. आपल्या भारतातीलच काही गावांनी असे लहान लहान वेगवेगळे प्रकल्प राबविलेले आहेत. उदाहरणार्थ रायगड, हिवरे, लांबणी, सौराष्ट्र या लहान लहान गावांनी आपल्या गावातील वीज समस्या आणि पाणी समस्या दूर केली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसला तर लांबणी या गावामध्ये उन्हाळ्यात विहिरींना इतकं पाणी असतं की ते पाणी आपण हाताने सुद्धा काढू शकतो.